हे संख्याज्ञान अशा पद्धतीनं अंकांची ओळख देता येईल. साधारण प्रथम सत्रापर्यंत एक अंकापर्यंतच्या संख्या असतात. द्वितीय सत्राला आपल्याला त्यांना असं 2 अंकी संख्यांचं वाचन आणि लेखन देता येते. त्याचबरोबर जेव्हा संख्याज्ञानाचा चांगला सराव होतो त्यानंतर त्यांना बेरीज आणि वजाबाकी ह्या 2 क्रियांचा सराव देण्यासाठी देखील याच्यामध्ये सोय केलेली आहे. या ठिकाणी बेरजेची उदाहरणं देता येतील आपल्याला. 8 अधिक 4 त्या जेव्हा अशा अनेक उदाहरणांचा सराव पण देता येतो त्याच्यामध्ये 4 अधिक 4 किंवा 4 अधिक 7 असं एका वेळेला 6 अधिक 7. त्याचबरोबर बेरजेबरोबरच आपल्याला वजाबाकीचा सुद्धा सराव देता येतो त्याला. त्यामध्ये मग 8 वजा 7 किंवा 8 वजा 1. आता हे झालं पहिलीच्या वर्गाचं. आपण ह्याचा वापर दुसरीच्या वर्गासाठी सुद्धा करू शकतो. कारण दुसरीच्या वर्गाला साधारण 2 अंकी संख्येवरच्या क्रिया असतात. 2 अंकी संख्येसाठी बेरीज परत वजाबाकी आणि अनेक उदाहरणं आपण देऊ शकतो. त्यांना कितीही उदाहरणं आपण देऊ शकतो अशा पद्धतीने. बेरजेची क्रिया घेतल्या का? हां, बेरजेची क्रिया दाखवा जरा बघू. हां, आता मुलांना 32 अधिक 84 अशा पद्धतीने उदाहरणं आपण देऊ शकतो. अनेक उदाहरणं त्याचं उत्तर शोधायचं असलं तर उत्तर ती क्रिया करून दाखवणार आणि अशा पद्धतीची अनेक उदाहरणं त्यांना करायला सांगणार. हां, सराव देण्यासाठीचं हे मॉडेल आहे. क्रिया करण्यासाठीचं मॉडेल आहे. फक्त एकाच वेळेला अनेक उदाहरणं आपण देऊ शकतो. हां, अशा पद्धतीने नाही. उत्तर त्यानं काढलं उत्तर लगेच बाबा उत्तर आपण न सांगता हे उत्तर लगेच तिथं कुठं दाखवायचं त्याच्यामध्ये. मग त्याला तो आनंद वाटेल माझं उत्तर बरोबर आलं. आपण तोंडी न सांगता फक्त काय सर की दृढीकरणासाठीचं मॉडेल आहे. ठीक आहे, ठीक आहे, ओके. हे झालं सर दुसरीसाठी. आता आपण तिसरीच्या वर्गासाठी 3 अंकी संख्यांचं वाचन आणि लेखन असतं. त्याचबरोबर त्यासाठी अनेक प्रकारच्या संख्या आपण त्यांना सांगू शकतो. 632 आहे, हे 654 आहे. अनेक संख्या त्यांना देऊ शकतो आपण. किंवा त्यांना संख्या लगेच कशी बदलली आणि आपल्याला कसं वाचायला लागलं. समजा आता मगाशी 687 होते, तोपर्यंत आता काय झालं की 641 झालं. म्हणजे एकदम झालेला बदल आणि त्यामुळे दृढीकरणाला मदत होते. संख्याज्ञानानंतर आपल्याला त्यांच्यासाठी संख्येवरच्या क्रियासुद्धा घेता येतात. संख्यांच्या क्रियावरील सरावासाठी केले साधन. हां, त्याचबरोबर आपल्याला स्थानिक किमतीसुद्धा याच्या मदतीने शिकवता येतात. एकक, दशक, शतक अशा पद्धतीचं.